मर्डर मिस्ट्री हा सिनेमा नेक्स्ट मंथमध्ये येतो आणि त्याच्यातल्या दोन आता फार पुचाट होईल पण तरीही दोन स्त्रिया आपल्यासोबत आहेत मर्डर मिस्ट्रीतल्या क्रांती आणि मानसी. टीझर पाहिला, फर्स्ट लुक पाहिला आणि अगदी अगदी काही सेकंदाच्या प्रोमोमध्येही खूप उत्सुकता वाढते की ह्याच्यात काय असणार आहे. प्रेक्षकांना एक सुरुवातीला हिंट म्हणून काय सांगाल? काहीच हिंट द्यायची नाही असे आम्हाला ताकीद दिलेली आहे. नाहीतर आम्हाला खरंच आवडलं असतं. प्रत्येक इंटरव्ह्यू नंतर आम्हाला आमचं दिग्दर्शक म्हणून काय झालं, सांगितलं सगळं असं करतोय. त्यामुळे खूप काही नाही सांगू शकणार. तुम्ही पुढच्या टीझरची किंवा ट्रेलरची आमच्या जो येणार आहे त्या थिएट्रिकल त्याची प्लीज वाट बघा. पण एवढंच सांगू इच्छिते की इसमें मर्डर है और इसमें मिस्ट्री है. तर त्याच्यात कोण कोणाचा मर्डर करतं आणि मर्डर होतो का खरंच का नाही होत, की हे सातही मर्डरर्सच आहेत, की ही लोकं सायको आहेत, कोण आहेत ही लोकं, हे बघण्यासाठी मर्डर मिस्ट्री नक्की बघ. नक्कीच. मानसी, बऱ्याच दिवसांनी तुला आम्ही सिल्वर स्क्रीनवर पाहणार आहोत. काय सांगशील, कशी वाटली भूमिका? जसं तू म्हणाली की खूप दिवसांनी मी एका चित्रपटात दिसणार आहे, प्रेक्षकांच्या समोर येणार आहे आणि एक मी अशा चित्रपटात येते आहे की आय एम शुअर प्रेक्षकांना तो अगदीच आवडणार आहे. कारण त्याचा जो सगळा सेटअप आहे तो इतका ग्रँजर आहे. म्हणजे नांदेडवाला जेनेक्स प्रोडक्शन हाऊस मराठीत पहिल्यांदा पदार्पण करत आहे. दिग्दर्शक राहुल जाधव प्लस DOP ते स्वतः आहेत. सहकलाकार एवढे सिनियर माझ्याबरोबर असताना आणि इतका धमाल चित्रपट आणि एक अशी व्यक्तिरेखा जगायला मला मिळालेली आहे जी कदाचित तो जो वेळ काळ मी जे चित्रपटात नव्हते त्या वेळ काळाला भरून निघणारी आहे असं मला वाटतं. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर इट. कारण ऑल थँक्स टू राहुल सर, त्यांनी मला सेटवर अगदी मोकळं सोडलं होतं आणि माझ्याकडून सगळं काम करवून घेतलं आहे. आणि एक एवढंच मी मेसेज सांगू शकते मर्डर मिस्ट्रीच्या चित्रपटातून माझ्या व्यक्तिरेखेतर्फे की घाई कधीच करू नये माणसाने आणि अतिघाई संकटात जायचे आपण म्हणतो ते खरंच याला लागू पडतं. त्याच्यामुळे ते पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच मर्डर मिस्ट्री बघा येत्या 10 जुलैला. नक्कीच. क्रांती, कॉमिक टाईम आणि क्रांती रेडकर हे इक्वेशन अगदी बेस्ट इक्वेशन आहे आणि ह्यातही तुला पुन्हा एकदा आम्ही तुझ्या आवडत्या रोलमध्ये आणि ज्या रोलमध्ये तू आम्हाला आवडतेस त्या रोलमध्ये पाहणार आहोत. तुला किती मजा आली? खूप मजा आली. विनोद, कॉमेडी ही सगळे माझे म्हणजे आवडत्या गोष्टी आहेत, आवडता जॉनर आहे माझा. त्यामुळे मी खूप ॲट ईज असते ह्या झोनमध्ये. आणि त्यावर जेव्हा माझ्याबरोबरचा कलाकार संजय खापरे असेल आणि डिरेक्टर राहुल जाधव असेल तर काय मग मज्जाच. तर प्रत्येक सीन आम्ही घेऊन बसायचो, रिवर्क करायचो, कुठे काय पंचेस निघतील ह्याचं वर्किंग करायचो आणि आय थिंक ह्याच सगळ्या गोष्टी फिल्ममध्ये क्लिक होतात. त्याचबरोबर खूप सटली आणि काहीही ओव्हर न करता कॉमेडी करायचा प्रयत्न माझा नेहमी असतो. कारण की कॉमेडी म्हणजे नुसत्या टिवल्या बावल्या करणं नव्हे असं मला नेहमी वाटतं. त्यातले तुमच्या डायलॉगमधून किंवा तुमच्या मिनिमल रिॲक्शन्समधून तुमची कॉमेडी बाहेर आली पाहिजे. तर त्यामुळे तशाच प्रकारचं कॅरेक्टर मी करते. माझी सरपंचाची बायको आहे आणि अतिशय वेंधळे प्रश्न ती विचारत असते आणि खूप स्ट्रेट फेसने विचारते आणि त्या प्रश्नांचा त्रास होतो एका पॉईंटनंतर. बट शी इज व्हेरी क्यूट अँड लवेबल कॅरेक्टर. काकणमध्ये तू दिग्दर्शन केलं आहेस आणि पुन्हा एकदा एक अभिनयामध्ये परत आले असं काही म्हणता येणार नाही, पण त्यानंतर काही फरक जाणवला का? शुगर सॉल्ट आणि प्रेम ही माझी फिल्म जी आहे त्याच्यात मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला काकणनंतर. मी कुठेतरी स्वतःला शोधत होते असंच मला वाटत होतं. कारण की माझा पहिल्या शॉटला कॅमेरामध्ये लुक गेला आणि तिथेच मला वाटलं अरे देवा माझं काय चाललं आहे. बट आय थिंक माझ्याबरोबर तिथेही DOP माझा राहुल जाधव होता आणि राहुल माझ्या पहिल्या फिल्मचा पण जत्राचा पण DOP होता. सो आय थिंक मला पुन्हा एकदा जत्रामध्ये गेल्यासारखं वाटलं, पुन्हा एक नवीन सुरुवात करते असं वाटलं आणि बरोबर साथ द्यायला राहुल होताच. सो मजा वाटते. आणि आता लागोपाठ युद्ध आली, त्याच्यानंतर शुगर सॉल्ट, आता मर्डर मिस्ट्री असे लागोपाठ सिनेमे येत आहेत. त्यामुळे ऑडियन्सची अशी थोडीशी वंचित राहिलेली आणि सारखे विचारायचे कधी येत आहे मॅडम, पिक्चर कधी येत आहेत, तर ते आता येऊ लागले आहेत. सो हॅव फन. मानसी, आम्ही तुला नृत्यांगना म्हणून नेहमी पाहिलेलं आहे, इथे काही असं काही पाहायला मिळणार आहे? ती सर मिस्ट्री आहे. सो कम शेअर द मिस्ट्री विथ मर्डर मिस्ट्री.
नाही ॲक्च्युली हा पहिल्यांदा मी एक डी ग्लॅम रोल करत आहे. बरं त्याच्यात नृत्य आहे की नाही किंवा मी थिरकती आहे की नाही ह्याच्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात यायचं आहे आणि कदाचित तेच मेन आहे आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर इट. नक्कीच. आता तुम्हा दोघींना प्रश्न, मोठा मल्टी स्टार फिल्म आहे आणि सर्वात म्हणजे आवडती गोष्ट अशी की दिलीप काका आहेत आणि वंदना मॅम आहेत, त्या दोघांसोबत तुम्ही स्क्रीन शेअर करतात आणि ऑफकोर्स ऋषिकेश आहे. किती मजा आली, काय केलं? मजा तर खूप आली आणि ही लोकं जेव्हा शूट करायचे तेव्हा कधी कधी आमचे सीन्स नसायचे, पण जो पण सीन शूट करायचे तो व्हॉट्सॲपवर ते लोक आम्हाला फोटो काढून पाठवायचे की आज आम्ही हे केलं, आज आम्ही ते. म्हणून अरे ह्यांना आवरा असं व्हायचं की अरे ह्यांचं वय काय, हे काय करतायत वेडेपणा असं व्हायचं. आणि आय थिंक दे आर मच मच यंगर देन अस असं मला वाटतं. त्यांचं सोल अजूनही खूप यंग आहे आणि मला असं वाटतं की त्या स्पिरिटनी वेन आम्ही त्या वयाचे होऊ तेव्हा जर आम्ही त्या स्पिरिटनी काम करत असू देन वी आर सक्सेसफुल एज ॲक्टर्स असं मला वाटतं. फ्रँकली सेईंग यू नो वॉट, त्यांची जरी नखाची सर एनर्जी आम्हाला मिळाली ना तर बन जाएगा बॉस. कारण काय आहे की ॲक्च्युअली आमच्या सगळ्यांचे शूटिंग डेट्स वेगवेगळ्या होत्या. आमचा कुठलाही आम्ही एकत्र शूट फार कमी केलेला आहे, पण त्याच्यात पण माझं स्वतःचा असा एक्सपिरियन्स होता की जेव्हा माझा शॉट नसायचा ना तरी मी राहुल सरांबरोबर मॉनिटरच्या शेजारी बसलेली असायचे जस्ट टू सी देम वर्क. आणि हे जे शिकायला मिळतं ना ऑनसेट, ते ऑनसेटच होऊ शकतं मज्जा. आणि इवन क्रांती पण वेन शी वॉज फेसिंग द कॅमेरा, मी मॉनिटरवर जाऊन तिला बघत बसायचे आणि जे मॉनिटरवर आपल्याला दिसतं ना ते इतकं काही शिकवून जातं आपल्याला की कुठेतरी ते माझी व्यक्तिरेखा जगायला किंवा पुढच्या माझ्या आयुष्यात ते मला कुठेतरी मदत करणार आहे. आणि दिलीप सर आणि वंदना मॅमवर स्क्रीन शेअर करणं इज लाईक अ ड्रीम कम ट्रू. सो ये आय डिड. थँक्यू सो मच आणि तुम्हा दोघांना ऑल द बेस्ट. वी आर लुकिंग फॉर द मूवी. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.